2007लाच लग्न झालं. 2008ला आम्ही ग्रुप फॉर्म करून पुढं गेलो. मग 2010ला त्यांच्याबरोबर MOU केला. नाऊ वी आर गेटिंग अवर होम. पण ॲक्च्युली लोकेशन वाईज इट्स अ बेस्ट आणि त्यामुळेच तर आम्ही डिसाईड केलं की पाषाण इज द बेस्ट लोकेशन फॉर हिंजवडी ॲक्सेस ॲज वेल एज पुणा ॲक्सेस. माझ्यासाठी तरी हा सगळा पहिलाच एक्सपिरियन्स होता, कारण लग्न झालं त्यावेळेला ऑलरेडी घर होतं आणि स्वतःचं होतं, त्याच्यामुळे असं कधी भाड्याने किंवा हा एक्सपिरियन्स मी कधी घेतला नाही. पण म्हणजे ॲक्च्युअल खरं घर घेण्याची प्रोसिजर किंवा किती अप्स अँड डाऊन्स असतात, म्हणजे हे मी पर्सनली ह्या वेळेला अनुभवले. जावडेकर ॲक्च्युली ब्रँड असल्यामुळे वी वर रिलीव्ड की नाही आता जे काही होणार आहे ते व्यवस्थित होणार आहे. आणि फायनली फ्लॅट आम्ही जे म्हणत होतो ते आता घरसारखं झालं की आता आपल्याला घर व्यवस्थित मिळणार आहे. 100+ पीपल आर टुगेदर. सो सगळ्यांचा विचार करून नितीन सरपासून आदित्य सरांपासून जो त्यांनी इवन आर्किटेक्चर हे सगळे इन्वॉल्व होते आणि त्यांची एकदम मायक्रो लेवलला जाऊन जे काही प्लॅनिंग व्हायचं, त्यानंतर ते जेव्हा आम्हाला कळायचं तेव्हा ते एकदम वाटायचं की ओके बा, त्यांनी सगळं जे काही डिसिजन घेतलेलं आहे दॅट इज गुड फॉर ईच अँड एव्हरी वन. ॲक्च्युली एखाद्या प्रोफेशनल असं बिल्डरशी आपण इंटरॅक्ट करतोय असं कधी जाणवलं नाही. इवन मी जेव्हा सांगायला जातो ना माझ्या सासऱ्यांना किंवा माझ्या कलिग्सना वगैरे, तेव्हा मी सांगतो की यू वोंट बिलीव्ह ॲक्च्युली, म्हणजे एखादा माणूस एखाद्या कमिटमेंट कशी पाळू शकतो शेवटपर्यंत. म्हणजे एकदम 5 वर्षापूर्वीचा रेट आणि आहे आता त्या रेटनं दिलेलं त्यांना, आणि ती कमिटमेंट जी पाळली आहे स्टेप बाय स्टेप, दॅट इज म्हणजे रिमार्केबल. म्हणजे 3 BHK म्हणजे आम्हाला मिळणार आहे आणि दॅट टू विथ विलास जावडेकर, तर इट इज अ फिलिंग ऑफ प्राईड.